नमस्कार. आज आपल्याबरोबर आहेत आपला एक इन्व्हेस्टर ज्यांनी वयाच्या 50व्या वर्षी SIP सुरू केली आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवलं. आपण त्यांचा अनुभव त्यांच्याच भाषेत ऐकणार आहोत. नमस्कार. नमस्कार. तुम्ही SIP कधी सुरू केलीत? 2013 साली सुरू केली. अच्छा, त्याआधी तुम्ही कशामध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा बचत करत होतात? असं BC मध्ये, FD मध्ये, RD मध्ये, बँकेत थोडे पैसे सेव्हिंगला. ओके. तुम्हाला म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केट ह्याविषयी काही माहीत होते का? नाही, अगोदर काहीच माहीत नव्हतं. अच्छा, मग सुरुवात तुम्ही किती रकमेपासून केलीत आणि तुम्ही किती वर्ष झाली आता इन्व्हेस्टमेंट करता आहात? मी सुरुवात 2000 रुपयापासून केली. ओके. आणि आता मला एक 12 वर्ष झाली मी इन्व्हेस्ट करते त्याला. ओके. तुम्हाला माहिती असेल की आजकाल गुंतवणूक जे सुरू करतात SIP किंवा म्युच्युअल फंड ते 2-3 वर्षांमध्ये पैसे काढून घेतात किंवा व्हॅल्युएशन सारखं पाहतात. त्यांना तुम्ही तुमच्या अनुभवानुसार काय सांगाल? नाही, माझा अनुभव तर असा आहे, मी सुरुवातीचे 5 ते 7 वर्ष त्याच्याकडे बघितलंच नाही. पैसे आपले नाहीतच, आपण फक्त ठेवायचं एवढंच बघायचं आणि लगेच तर काढायचे नाही. त्या लगेच काढल्यानंतर आपल्याला त्याचं काहीच मिळत नाही. त्यापेक्षा थोडं थांबलं तर रकमेत चांगली वाढ होते. ओके. मग तुम्ही व्हॅल्युएशन पाहिला किंवा मोबाईलवर पाहिला कधी सुरुवात केली? मी आता 4 ते 5 वर्षापासून बघते आणि मला फार समाधान वाटतं का मी एवढ्या वर्ष थांबली, त्याचं मला चांगलं फळ मिळालं. एवढे मला त्याचे पैसे जास्त दिसतात, व्हॅल्युएशन छान वाढलं आहे. तुम्ही जर सुरुवात केली आहे तर तुमच्यासमोर ध्येय काय होतं की तुम्ही कशासाठी करता आहात? माझं असं ध्येय होतं का आपल्याजवळ पैसे असेल तर आपण मनासारखं फिरू शकतो, कुठे जाऊ शकतो. माझं असं स्वप्न होतं मी बाहेर फिरायला जाईन, तर आता माझं ते स्वप्न पूर्ण होईल. तसे पैसे साठले आहेत, कुठे गुंतवणूक करायची असेल ती मी करू शकते. अजून एखादी नवी काही मला घ्यावं असं वाटलं तर मी घेऊ शकते. आणि मला मेन म्हणजे माझा आत्मविश्वास वाढला आहे त्याच्यामुळे. अगदी बरोबर. जेव्हा आपल्याकडे पैसे असतात तेव्हा आपल्याकडे आत्मविश्वास असतो आणि आपण असं म्हणतो की पैशाने काही करता येत नाही किंवा पैसा सर्वस्व नाही, पण सर्व काही करण्यासाठी पैसा हा लागतोच. हे तुमचं अगदी बरोबर आहे. तुमच्या या अनुभवाचा तुमच्या घरातल्या फॅमिलीमधल्या काही लोकांना उपयोग झाला का? तुम्ही त्यांना काय सल्ला दिलात? हो, माझ्या फॅमिलीमध्ये झाला. माझ्या सुनेने इन्व्हेस्ट केली आहे, माझ्या धाकट्या मुलीने केली आहे, माझ्या बरेचसे मित्रमैत्रिणी मी सांगत असते, त्यातले थोडेफार आहेत. आणि त्यांना फार आनंद वाटतो का तू बाबा इतकी सक्षम आहेस, तू आम्हाला इतकं छान सांगते. मग त्याने इन्स्पायर होतात लोक, छान वाटतं त्यांनासुद्धा. तुम्ही मॅडमचं बोलणं ऐकून तुम्हाला लक्षातच आलं असेल की एक आत्मविश्वास जो स्वतःमध्ये पैसे असल्यानंतर येतो तो त्यांच्याकडे आहे आणि त्या स्वतःच्या अगदी 2000 रुपये असू दे, 5000 रुपये असू दे, त्या बचतीचा निर्णय स्वतः घेतात. माझं प्रत्येकाला हेच सांगणं असतं की तुम्ही निर्णय स्वतः घ्या. भले सुरुवातीला तुम्हाला शिकायला वेळ लागेल, तुम्हाला अनुभव घ्यायला वेळ लागेल, पण एकदा जेव्हा अनुभव येईल तेव्हा तुमचा अनुभव तुम्हाला बरंच काही शिकवून जाईल. मला तुम्हाला पुन्हा एकदा विचारायचं आहे की तुम्ही आता ज्या मुली बचत करत नाहीत किंवा इन्व्हेस्टमेंट करत नाहीत अशा मुलींना तुम्ही काय सल्ला द्याल किंवा स्वतः करत नाहीत? बरेच वेळेला मुली कमवतात पण त्यांचे पैसे त्यांच्या फॅमिलीमधले पुरुष मंडळी किंवा दुसरं कुणी मॅनेज करत असतं. त्या मुलींना तुम्ही काय सांगाल? नाही, स्वतः जर आपण कमवतोय, स्वतः सक्षम आहे, तर त्यांनी स्वतःचा निर्णय स्वतःसाठी घ्यायला पाहिजे. का ह्यातले थोडे पैसे स्वतःसाठी वापरता आले पाहिजेत. उद्या त्यांची काही स्वप्न असतील ती पूर्ण करायसाठी ते पैसे त्यांना कामात येऊ शकतात. तर जे असतील काही थोडेफार प्रमाणात त्यांनी स्वतः निर्णय घेऊन स्वतः बचत केलीच पाहिजे. आणि यात मला आणखीन एक ॲड करावं असं वाटतं की अचानक पुढे काही जाऊन अडचण निर्माण झाली तर त्यावेळेला आपल्याकडे स्वतःकडे पैसे असणं हे फार महत्त्वाचं असतं कुठल्याही परिस्थितीमध्ये उभं राहण्यासाठी. तर हे अगदी बरोबर आहे की अगदी पूर्ण पगाराचा नाही पण त्यातल्या काही हिश्शाचा तरी विनिमय किंवा विनियोगाचा हक्क आपण आपल्याकडे ठेवला पाहिजे आणि सगळे निर्णय घेतले पाहिजेत. आणि अजून एक प्रश्न की तुमच्या तर म्हणजे तुमच्या नातवंडांच्या पण SIPs आपल्याकडे आहेत, तर तुम्ही ह्या छोट्या मुलांना काय सांगू इच्छिता की छोट्या मुलांनी गुंतवणूक कधीपासून शिकावी किंवा करावी का? याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? करायलाच पाहिजे, कारण आत्ताची पिढी कशी आहे, उद्याची कर्तृत्ववान पिढी होऊ शकते. आणि आत्ता जसं हे सगळं सुरू आहे तर त्यांच्या 40 वर्षापर्यंत त्यांच्याकडे एक ठोस रक्कम उभी राहू शकते. त्यांना उद्या काही उद्योग करायचा असेल, धंदा करायचा असेल तर त्याच्यासाठी एक बचतीचा छान त्यांना एक मार्ग लागतो तो पैसे साठवायचा. आणि ते स्वतःही दुसऱ्याला सांगू शकतात. आता माझ्या नातवाचं आहे, वयाच्या 18 पासून नातीची आहे, त्यांना पण एक असं त्यांचं बघून मग दुसरी मुलं पण इन्स्पायर होतात का बापरे आपण पण केलं पाहिजे. ही एक चांगली गोष्ट आहे. आता तुम्हाला माहिती असेल की अगदी 10 वर्षाच्या मुलाची किंवा लहान मुलांच्या सुद्धा SIPs सुरू करता येतात.
ह्यांच्या सुनांच्या नातवंडांच्या SIPs आपल्याकडे आहेत, गुंतवणुकी आपल्याकडे आहेत. SIP म्हणजे म्युच्युअल फंडामध्ये मंथली किंवा डेली इन्व्हेस्ट करण्याचा एक सोपा साधा प्रकार आहे आणि तो कुणीही करू शकतं. तुम्ही आजपर्यंत जर सुरू केली नसेल तर नक्की या मॅडमच्या अनुभवातून इन्स्पिरेशन घेऊन तुम्ही ती SIP सुरू करावीत असं माझं प्रत्येकाला सांगणं आहे. या चॅनेलवर मी असेच नवनवीन इन्व्हेस्टर्सचे अनुभव घेऊन येणार आहे. चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, आपण इथे आलात आणि आम्हाला तुमचे अनुभव सांगितले. पुन्हा एकदा आभार.